माझे नाव सुमित सुरेश पडतरे, गाव गोंदवले बुद्रुक. माझ्या नावाचा चुकीचा वापर करून HP गॅस एजन्सीने आजपर्यंत माझ्या नावावर अनेक टाके वितरित केलेले आहेत. हा माझा ह्यांच्यावर आरोप आहे. मी आज गॅस बुकिंग करताना माझा गॅस बुकिंग होत नव्हता. त्या कारणावर मी गॅस एजन्सी ऑफिसला भेट दिली, तर तिथं मला असं आढळून आलं की माझ्या नावावर दुसरा नंबर माझ्या नावावर ऍड करून त्या नंबरचा वापर करून बुकिंग घेऊन दुसऱ्याला टाकी डिलिव्हरी केली. आणि मला इथले जे अधिकारी आहेत मेन, ते उडवडीचे उत्तर देतात, आम्ही तुम्हाला गॅस नेऊन पोच करतो, असं करू नका वगैरे वगैरे. पण माझ्या नावावर आजपर्यंत किती टाक्या वितरण झालेल्या आहेत त्यासाठी मी त्यांना स्टेटमेंटसाठी मागणी केली, पण त्यांनी मला तो लगेच दिलं नाही. ते म्हणले उद्या देतो. ठीक आहे. गोंदवले बुद्रुक मधील मयूर वाघमोडे ह्या व्यक्तीचा नंबर माझ्या नावापुढे ऍड करून त्या नंबरचा वापर करून माझ्या नावावर अनेक टाक्या वितरित केलेल्या आहेत. टाकी तुम्ही बुकिंग केली नव्हती का? मी इथली टाकी एकही बुकिंग केली नव्हती. तुमच्या नावावर तर बुकिंग? हा, माझ्या नावावर ऑफिसने किंवा कुणी त्यांच्या स्टाफ मधील कुणी नंबर मयूर वाघमोडे ह्या व्यक्तीचा नंबर माझ्या नावापुढे लिंक करून त्या नंबरचा वापर करून माझ्या नावावर अनेक टाके वितरित केलेले आहेत. मयूर वाघमोडे यांना मी फोन लावला, तर ते मला बोलले की मी माझ्या नंबरवरून बुकिंग घेतलेलं नाही, मला HP गॅसची टाकी मला पोच झालेली नाही, तर माझ्या नावाची टाकी गेली कुठं? तर माझा या HP गॅसवर पूर्णपणे आरोप आहे. माझ्या नावाचा आजपर्यंतचा गॅस गेला कुठे? तर माझ्या नावाचा वापर करून ह्यांनी हे केले, माझ्या नावाचा वापर करून माझा गॅस विकला गेलेला आहे दुसऱ्याला, थोडक्यात. तर आपण बघितलं या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सुमित पडतरे, गोंदवले बुद्रुकचे. त्यांच्या नावावर टाकी दुसऱ्या नंबरवरनं बुकिंग झाली आणि ज्या नंबरवर टाकी बुकिंग झाली त्या नंबरला देखील किंवा त्या ग्राहकाला देखील सदरची गॅसची सिलेंडरची टाकी मिळालेली नाही. आणि त्यामुळं या दोन ग्राहकांच्या नावावर बुकिंग झालेली टाकी नेमकी गेली कुठं, हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आहे. संबंधित वरद HP गॅस या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत आणि या वरद HP गॅस कडून ज्या टाक्या वितरित केल्या जात आहेत त्या इथल्या मूळ मालकाला न माहिती होता यांचे जे गाडीवली वगैरे आहेत हे नेमक्या टाक्या कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं गोलमाल करून गायब करतायत, याचा हा एक दाखला आपल्याला बघायला मिळतोय. या गॅस वितरकांवर ज्यांचा अंकुश असतोय त्या प्रशासनाच्या विभागाचे अधिकारी नेमकी काय कारवाई करणार हे बघणं खऱ्या अर्थानं आता महत्वाचं ठरणार आहे. इथल्या गॅस एजन्सीला संबंधित प्रशासकीय अधिकारी खुलासा मागून या संदर्भात झालेला घोटाळा बाहेर निघणार का आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील खऱ्या अर्थानं बघणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.